सातारा एसपी निलंबनाचे आदेश। एसपीच्या बचावासाठी भाजपचे मंत्री रिंगणात। अंतरवाली सराटी अन आता सातारा। मंत्री शंभूराजेंनी हिंट दिली, एसपी फडणवीसांचा माणूस। शिंदेंची हतबलता स्पष्ट। एक झिडपी हातातून गेली तरी तिळपापड। अख्खा पक्ष घेतला। ठाकरेंना काय वाटलं असेल? भाजपनं सेनेची नांगी ठेचली। शिंदे हतबल, वर्षावर लोटांगण। नेमकं घडलंय का? साताऱ्यामध्ये जे घडलंय ते पाहिल्यानंतर अनेकांना राजकीय धक्का बसलाय। एकनाथ शिंदेंना आपलेच कर्म फिरून आपल्या समोर आले की काय असं वाटत असावं। झेडपीमध्ये शंभूराज देसाई यांना झालेली मारहाण किंवा या पलीकडे जाऊन अंतरवाली सराटी आणि साताऱ्याचे एसपी या दोघांचंही मिळून आलेलं कनेक्शन, या दोन्हीही गोष्टी सांगतात की हा एसपी एकतर फडणवीसांचाच माणूस असावा। असो, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राडाने संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं असताना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे विधानमंडळातही भाजपानं शिवसेनेला मात देत पोलिसांवरील निलंबनाची कारवाई रोखल्याची चर्चा आहे। या प्रकरणानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी सभागृहात दिले होते। मात्र या निर्देशांना विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी लागली स्थगिती दिली। त्यामुळे सभागृहातील आक्रमक भूमिकेनंतरही शिवसेनेच्या हाती तूर्तास काहीही लागलेलं दिसून येत नाही। याचाच अर्थ अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर एसपीला दिलेले आदेश हे गृहमंत्र्यांनीच दिलेले आहेत असा आरोप त्याही वेळी मनोज जरांगेंनी केलं होतं। आणि आता तोच एसपी साताऱ्यामध्येही दिसून आला। याच एसपी कडून सगळं करता करविता देवेंद्र फडणवीस आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे। साताऱ्यातील राड्यावरून सोमवारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आक्रमक रणनीती आखली। सभागृह सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ पक्षाची बैठक घेत सभागृहातील रणनीती ठरवण्यात आली। विधान परिषद शंभूराज देसाई यांनी त्यांना झालेली धक्काबुक्की आणि पोलिसांनी केलेली दडपशाही सभागृहात मांडली। त्यावर उपसभापती नीलम गोरे यांनी तात्काळ तुषार दोशी आणि अन्य 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले। हा आदेश तात्काळ अंमलात आणला जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं। पण काही वेळातच या आदेशाला खो बसला। भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आक्षेप घेतला। मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाईची घोषणा न करता त्यावर चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केला आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदेंना चेकमेट केलं। एक हातातून झिडपी गेली तरी सुद्धा शिंदेंच्या आमदारांचा मंत्र्यांचा तिळपापड होतोय। यांनी तर ठाकरेंचा अख्खा पक्ष घेतला। त्यांना काय वाटलं असेल असं म्हणणारा आता ठाकरेंकडील एक गट ऍक्टिव्ह झालाय। तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतंय? खरोखर एकनाथ शिंदे यांचं काउंटडाऊन आता उलट्या दिशेने सुरू झालंय का? कमेंट करा। शिंदे आता फडणवीसांसमोर हतबल झालेत का? यावरही व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।